नमस्कार. कायद्याबद्दल महत्त्वाची माहिती देण्यासाठी आम्ही पुन्हा आपल्यासोबत आहोत. कायद्याबद्दल बोलताना जर आपण असा विचार करत असू की कायद्याचा उगम कुठून झाला, तर 6000 वर्षांपूर्वी प्राचीन हिंदू कायद्यांद्वारे न्यायनिवाडा होत असे. आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची न्यायव्यवस्था पण प्राचीन हिंदू कायद्यांवर अवलंबून होती. मग ते पंचायतींद्वारे वा राजांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळाच्या उपस्थितीमध्ये होत असे. जेव्हा इंग्रजांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाली तेव्हा त्यांनी लिखित स्वरूपातील कायदे रुजू केले. त्यांच्या सत्ता स्थापनेसाठी 1773चा रेग्युलेटिंग कायदा हा ब्रिटिश संसदेने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवणारा पहिला कायदा होता. यानंतर ईस्ट इंडिया कंपनी ॲक्ट 1794 मध्ये ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली नियंत्रण मंडळाच्या नियुक्तीसाठी व रेग्युलेटिंग कायद्यामधील सुधारणेसाठी हा कायदा बनवण्यात आला. यानंतर काही वर्षांमध्ये चार्टर ॲक्टचा कायदा ब्रिटिश सरकारची व्यावसायिक एकाधिकार चहा व अफीम वगळता त्यांनी खंडित केला. लागतच्या काही वर्षांमध्ये ब्रिटिश सरकारद्वारे त्यांच्या सत्तेच्या सक्षमीकरणासाठी बरेचसे कायदे त्यांनी स्थापित केले. ब्रिटिश सरकारने कायदा व न्याय मंत्रालय 1833 साली स्थापित केले, पण त्यांच्या जुलमी कायद्यांना भारतीय स्वतंत्र सेनानींनी केलेला विरोध याचा परिणाम म्हणून भारताचे स्वतःचे संविधान बनवण्याचा निर्णय झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका होती. आज स्वातंत्र्याचे 78 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आपण पालन करणारे बहुतम कायदे हे इंग्रज सरकारने स्थापित केलेले होते. मग त्यातील कितीपट कायदे सर्वसामान्यांसाठी सहाय्यक किंवा असहाय्यक वाटतात हे आपण नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि आपलं चॅनल थिंक अबाउट लॉ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.